उपस्थित माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळातील सर्व सहकारी आणि पत्रकार मित्रांनो, दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे निवडणुका ज्यावेळेस जवळ येतात आणि शेवटचं वर्ष असतं त्यावेळेस आपल्याला अर्थसंकल्प सादर करता येत नाही, म्हणून आपण अंतरिम अर्थसंकल्प दर 5 वर्षांनी सादर करत असतो. लोकसभेच्या निवडणुका होऊन तिथं नवीन अर्थसंकल्प त्यांनी सादर केल्यानंतर आपला अर्थसंकल्प साधारण जुलैमध्ये त्या ठिकाणी येईल आणि म्हणून हे 4 दिवसाच्या अधिवेशनामध्ये साधारण एप्रिल, मे, जून, जुलै हे 4 महिन्याच्या खर्चाला मान्यता आम्ही घेणार आहोत. आणि ते घेत असताना हे मी पण आत्ताच पत्र वाचलं, कारण मी पण आज बाहेर दौऱ्यावर तुम्ही मगाशीच आलो आणि आत्ता मला ते वाचायला मिळालं. खरं तर विरोधी पक्षाचं म्हणजे त्यांच्यामध्ये काही त्राणच राहिलेलं नाही. कुठलं तरी काहीतरी आरोप करायचे. त्याच्यामध्ये मी तर आल्यावर एक चौकशी केली महानंदच्या बद्दल. बघा, सातत्याने बोललं जातं की महानंद गुजरातला देऊन टाकलं, गुजरातच्या दावणीला बांधलं. महानंदची जागा पत्रकार मित्रांनो गोरेगाव मध्ये आहे. ती आपल्या सरकारची जागा आहे, महानंदला दिलेली जागा आहे. अनेक महत्वाचे प्रकल्प काही वेळेस एनडीडीबी ही पूर्णपणे देशाची एक दुधामध्ये काम करणारी संस्था आहे आणि मागे आपल्याच महाराष्ट्रातला जळगावचा दूध संघ हा एनडीडीबीने चालवायला घेतलेला होता. तो चांगला चालायला लागल्यानंतर पुन्हा तो जळगाव जिल्हा दूध संघाकडे आला आणि आता दुधा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी तो संघ चालवतात. त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक काहीतरी आम्ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून वेगळं करतोय, कुणाला तरी कोणाच्या तरी घशात काहीतरी घालतोय. हे इतकं दादांत खोटं आहे, माहिती घेत नाही, काही करत नाही आणि उगीच उचलली जीभ लावली टाळायला अशा प्रकारच्या यांचा काहींचा प्रयत्न चाललेला आहे. त्याच्यात अजिबात तथ्य नाहीये. ही बाब मला आवर्जून आपल्याला सगळ्यांना सांगायची. मी करार केल्यानंतर अजून करार पण झालेला नाहीये. चर्चा झालेली आहे, सगळ्यांनी राजीनामे दिलेले. आता त्यांचा प्रस्ताव आल्यानंतर कॅबिनेट त्याच्याबद्दलची चर्चा करेल, निर्णय त्या बाबतीमध्ये घेईल आणि तो स्पष्टपणे आपल्या सगळ्यांनाच कळेल. पण ह्याच्यातून कुठंतरी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्यावर हे सरकार अन्याय करतंय अशा प्रकारची भावना निर्माण करायची, हे अतिशय चुकीचं त्यांचं आरोप आहे. हे पण मला या निमित्तानं सांगायचं आहे. आत्ताच डीसीएम साहेब म्हणाले तशा पद्धतीनं खूप चांगले निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतले गेले. थोडंसं मध्ये पंतप्रधानांची कॉन्फरन्स एक होती, व्हिडिओ कॉन्फरन्स, त्याच्यामध्ये काही महत्वाचे कार्यक्रमाच्यामुळं आम्ही तिथं हजर होतो, म्हणून थोडं पत्रकार मित्रांना पण भेटायला आम्हाला उशीर लागला, नाहीतर आम्ही मगाशीच तुम्हाला सगळ्यांना भेटलो असतो. एकंदरीतच आता वेगवेगळे ज्या काही घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत त्यांनी ड्रग्सच्या बद्दलचा उल्लेख पण पत्रामध्ये केला. मित्रांनो, पुण्यामध्येच नवीन आलेले सीपींनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं, पोलीस यंत्रणेने लक्ष घातलं आणि 4000 कोटी रुपयाचं जवळपास ड्रग पकडलं आणि अजून पण त्याचे धागेदोरे कुठपर्यंत जात आहेत ह्याचा शहानिशा तपास चाललेला आहे. कुठं लंडनला धागादोरा पोचलाय, पंजाबला धागादोरा पोचलाय, वेगवेगळ्या भागामध्ये ते धागेदोरे पोचले. त्याच्या संदर्भामध्ये एवढा आता तपास लागला, त्याचं कुठंतरी थोडंसं कौतुक करायचं सोडूनच द्या. परंतु एवढं कसं वाढलं, काय वाढलं, वाढायला नकोच. आपल्यामधली नवीन पिढी ह्याच्यामध्ये कुठंतरी त्याच्या आहारी जाण्याचं अजिबात काही कारण नाही. त्याकरता खबरदारी सरकार कुणाचंही असलं तरी घेतली गेली पाहिजे, हे त्रिवार सत्य आहे. पण हे पोलीस यंत्रणा त्याच्यातनं सगळ्या गोष्टी अतिशय खोलामध्ये जाऊन करतीये. आम्ही तर त्यांना सांगितलेले